म्हणजे दुबार मतदार किंवा मतदार यादीमध्ये अनेक प्रकारच्या चुकी असणे ही काही कालची आजची गोष्ट नाहीये. स्वतंत्रोत्तर काळाच्या नंतर पासूनचा हा जो काही त्रास आहे, प्रॉब्लेम आहे, हा सुरू आहे. त्याच्यावरती कधी ना कधी उपाय हा केलाच पाहिजे. या मताचा मी आणि आमचा पक्ष आहे. आता सध्या ताजच अखिल चित्रेजी म्हणाले की ही काही जबाबदारी आमची आहे का, असं मोठ्या जोशात ते म्हणत आहेत, कंठ अगदी फोडून. तर ही जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वच पक्षांची आहे की मतदार यादीमध्ये दुबार मतदार असो, इतर काही चुका असोत, बोगस मतदान असो, हे ज्या ज्या वेळेस त्या मतदानामध्ये नोंदणी मतदान आयोगामार्फत संधी दिली जाते प्रत्येक पक्षाला, त्यावेळेस हे आरोप किंवा या गोष्टी उचलायच्या असतात आणि त्या आपण उचलत नाही. हीच गोष्ट इथे मला आपणा सर्वांना सांगायची. ते बरोबर राजकीय सोयीचं असतं तेव्हा उचललं जात आहे, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. अगदी बरोबर कविताजी. दुसरी गोष्ट, आता आपण म्हणालात की धर्मनिहाय विभागणी आता केली जाते, परंतु माझं सर्वांना एकच सांगणं आहे आणि सर्व जनता ओळखते कविताजी, कशाला उगीच आपण खोटा आव आणायचा. हे सर्व पक्षांचे प्रवक्ते आणि नेते बसून इथे सभ्यतेचा आव आणत आहेत. पहा, प्रत्येक पक्षाचा नेता आणि कार्यकर्त्या सर्वांना माहिती की माझ्या मतदार क्षेत्रामध्ये हिंदू मतदार किती आहेत, मुस्लिम किती आहेत, शीख किती आहेत, युपीचे किती आहेत, बिहारचे किती आहेत, हे सर्वात अगोदर याची चर्चा होते. आणि काय मोठेपणाच्या गोष्टी सांगता की तुम्ही आता धर्मावरती विभागणी करायला लागलात म्हणून. तर हे सगळं फुकटचं जनता सगळं ओळखून आहे की हा डाव विरोधी पक्षांमार्फत जो आता खेळला जात आहे तो फक्त आणि फक्त एक फेक नेरेटिव्ह, खोटं कथानक रचण्याचा फार मोठा डाव आहे, जे विरोधक कालपर्यंत बोंबा मारत होते. सावंत साहेब, प्रश्न हा नाहीये की सगळ्यांना माहिती आहे की नाही, प्रश्न हा आहे की तुम्ही याच मतदारांबद्दल बोलता आणि त्या दुबार मतदारांबद्दल बोलत नाही. हे जे चाललंय ना, याचा प्रश्न आहे. म्हणजे चूक कुठे आहे? मतदार याद्यांमध्ये दुरुस्त कोणी केली पाहिजे? निवडणूक आयोगानं. आणि इथे भांडणं कशावर चालू आहेत? तर तुम्ही फक्त हिंदूंच्या दुबार मतांबद्दल बोललात, तुम्ही मुस्लिमांच्या दुबार मतांबद्दल बोलला नाही. हे कोण बोलतंय? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधले मंत्री. हा सवाल आहे. कविताजी, आशिष शेलार यांनी ही गोष्ट जर दाखवून दिली तर त्यात गैर काय? एवढं काय मिरची झोमण्यासारखं त्याच्यामध्ये काय चुकीचं बोलले ते? त्यांनी सत्य दाखवून दिलंय की जर तुम्हाला बोलायचंच असेल तर सर्व बाजूंनी बोला ना. नो डाऊट की आता मनसे जी भूमिका घेत आहे, तेच तर म्हणणं आहे आमचं. जर ते चूक नसेल ना तर निवडणूक आयोगाकडे सगळ्या पक्षांनी एक अर्ज केला पाहिजे की सगळ्या मतदारांच्या समोर 2 कॉलम वाढवा, एक जातीचा वाढवूया, एक धर्माचा वाढवूया. म्हणजे आता ज्या याद्या घेऊन नावं तपासून जे करायला लागतंय तेही करावं लागणार नाही.